आहे याला काही राजकारण किंवा कुठली राजकीय झालर नाही. बरं ही झालर नाही तुम्ही म्हणताय. मगाशी मी रोहित चंदावरकरांकडे हाच मुद्दा घेऊन आलो होतो. रोहितजी, याच्यातला एक मुद्दा तर ठीक आहे, चला ती चेष्टा आणि एक लायटर नोट, कारण निरोप समारंभ होता, हे जरी खरं असलं तरी हेही तितकंच खरं आहे की अंबादास दानवेंनी आपण कुठून पुन्हा विधान परिषदेत किंवा काय सभेत येऊ हे स्पष्ट केलेलं नाहीये. हा फार मोठा सूचक मुद्दा ठरला होता. त्याबद्दल मला एक तुम्हाला विचारायचं होतं. आणि दोन, भाजप जर का असा फिलर देत असेल तर तो फक्त शिंदेना आहे का, तो अजित पवारांना सुद्धा आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साधारण असं चित्र मानलं जात असताना की फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचं जुळत नाही. जर का फडणवीस असं म्हणत असतील तर ते केंद्रावरनं आलेले इंटरव्हेन्शन आहे का? हे बघा, असं आहे की काही दिवसापूर्वीच अभिनेत्री कंगना रनौत, ज्या आता संसद सदस्य आहेत, लोकसभेच्या सदस्य, त्यांनी एक ट्विट केलं की मला नव्यानेच असा शोध लागला की संसदेमध्ये, लोकसभेमध्ये कसे एकमेकांवर तुटून पडणारे सदस्य हे बाहेर कॅन्टीनमध्ये, म्हणजे सभागृहातून बाहेर पडल्यावर कॅन्टीनमध्ये कसे एकमेकांबरोबर हास्यविनोद करतात, कसे एकमेकांबरोबर मिळून मिसळून हे करतात वगैरे, त्याच्यावर खूप कॉमेंट्स झाल्या वगैरे वगैरे. आता हे सगळं जे आहे ते 1990च्या दशकात आम्ही सगळे बघत आलो होतो विधानसभेच्या गॅलरीमध्ये आणि विधान परिषदेच्या गॅलरीमध्ये बसून, की सभागृहात बाहेर पडल्यावर तर सोडूनच द्या, सभागृहातच वेळ संपली चर्चेची आणि घंटा वाजून अध्यक्षांनी सांगितलं की कामकाज संपलं की त्याच्यानंतरच ते एकमेकांजवळ जाऊन एकमेकांच्या गळ्यात गळे घालून गप्पा मारतात. हे आम्ही अगदी छगन भुजबळ जेव्हा विरोधी पक्ष नेते होते त्या काळापासून, 95-97 या काळापासून बघत आलो. आता प्रश्न असा येतो की अलीकडच्या काळामध्ये राजकारणाचा थोडा राजकारणाची शैली थोडी बदलली असं म्हणतात आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की भारतीय जनता पक्षाने ही जी एक विरोधी पक्षांना पूर्ण कॉर्नर करण्याची स्ट्रॅटेजी लावली आहे, त्याच्यामुळे एकमेकांमध्ये थोडंसं वैमनस्य असं एक वातावरण आहे आणि पूर्वीसारखी मैत्री सभागृहाबाहेरची नाहीये वगैरे वगैरे. तर तसं नाहीये हे आज अनेकांच्या बाबतीत दिसलं. हा आजचा माझ्या दृष्टीने मोठा न्यूज पॉइंट आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जो उल्लेख केला तो महत्वाचा न्यूज पॉइंट आहे की मला तरी असं वाटत होतं, मला सुद्धा, म्हणजे मी आता 35 वर्ष जवळून बघतोय हे सगळं, तर मला सुद्धा असं वाटत होतं की देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बऱ्यापैकी वैमनस्याची भावना आहे आणि ती टोकाची आहे. पण ती तशी तेवढी नाही हे आज दिसलं. अच्छा. आणि ते म्हणजे हे ज्या प्रकारे दोनदा तीनदा त्यांच्यामध्ये जो काही कम्युनिकेशन त्यांचं जे काही झालंय त्याच्यामध्ये असं दिसलं की पर्सनल लेवलवर अजूनही कम्युनिकेशन ओपन आहे त्यांचं वगैरे, हे दिसतंय. म्हणजे ज्या पद्धतीची बॉडी लँग्वेज, चेहरा वगैरे बघा, ते मायन्युटली ऑब्झर्व्ह करण्याच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही केल्या आणि तुम्ही त्यासाठीच करताय. पण दुसऱ्या बाजूला महत्वाची गोष्ट ही आहे की एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मात्र ते अजिबात नाही. म्हणजे त्यांचं एक टोकाला गेल्यासारखं थोडंसं एक रिलेशन्स आहेत आणि ते अतिशय म्हणजे पर्सनल लेवलवर ज्याला म्हणतात ते एकमेकांशी ते कॅनॉट गेट अलॉंग असं जे इंग्लिशमध्ये आपण म्हणतो तसं दिसतंय. आणि तुम्ही सांगितलेला मुद्दा फार इंटरेस्टिंग आहे आणि त्याचं मलाही आश्चर्य वाटलं आणि प्रेक्षकांनाही ते आपण लक्षात आणून देऊ की ज्या नीलम गोरे सभागृहाच्या उपाध्यक्षा होत्या परवापर्यंत, त्या सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्या उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडून, तरी सुद्धा त्यांच्याशी सुद्धा कम्युनिकेशन उद्धव ठाकरे यांचं व्यवस्थित आहे आणि थोडंसं हसणं बिसणं असं झालं. त्याच्यामुळे हे नेत्यांमधले संबंध खरं एकमेकांशी मैत्री संबंध आहेत का थोडे तणावाचे संबंध आहेत, या सगळ्या गोष्टी मग मगाशी म्हटलं तसं ऑप्टिक्स मध्ये बघायच्या असतात आणि त्याच्यातून पुढे होणाऱ्या काही गोष्टीची अर्थात मी तोच मुद्दा घेऊन मनीषा कायंदेंकडे जाईन, त्यानंतर निरंजन डावखरेंकडे, आणि मला दिसत आहेत विधिमंडळाचे सचिव राहिलेले, वरिष्ठ सनदी अधिकारी राहिलेले अनंत कळसेजी पण आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडे फक्त एक मुद्दा घेऊन जायचा होता, तो थोडासा विरोधी पक्षनेतेपदात संदर्भातला आहे. मला आता लक्षात आलं की मनीषा कायंदे यांचं आपलं कनेक्शन तुटलेलं आहे. हरकत नाही, मी कळसेंकडे एक मुद्दा घेतो आणि मग निरंजन डावखरेंकडे जाईन. कळसेजी, याच्यातला एक मुद्दा